ये खबर KR मंगलम यूनिवर्सिटी द्वारा प्रस्तुत की गई है। ये देखिए, ये कांग्रेस पार्टी की एक इंटरनल व्यवस्था है, लेकिन मेरा आदर जो है सिद्धरामैया जी के प्रति वो बढ़ गया है। इतनी स्मूथ तरीके से कभी कोई सत्तांतर नहीं होता किसी राज्य में, कोई अपना पद नहीं छोड़ता। हाँ, जो इतने सीजन लीडर है, वहाँ के एक लोक नेता है सिद्धरामैया जी। हाँ, लेकिन कांग्रेस पार्टी, उनके पार्टी ने आदेश दिया और पद छोड़ा। ये बहुत कम बार मैंने देखा है देश की राजनीति में, इसलिए मेरा जो आदर है सिद्धरामैया जी के प्रति वो बहुत बढ़ गया है। सर, क्या लगता है कांग्रेस ने सिद्धरामैया ने दिल्ली में जाने से तो मना कर दिया है, लेकिन क्या आला हाईकमान की पोस्ट वो संभालेंगे या फिर उनके पास नहीं, बात तो वो मैंने कह सकता हूँ, लेकिन कुछ लोगों की एक मानसिकता होती है कि राज्य में काम करें। दिल्ली उनको ज़्यादा पसंद नहीं आती राष्ट्रीय राजनीति। मेरे हिसाब से सिद्धरामैया ज़मीन से जुड़े हुआ नेता है, कर्नाटक के बहुत बड़े नेता है। जैसे महाराष्ट्र में हमारे वसंत दादा पाटिल थे, वसंतराव नाईक थे, ये लोग महाराष्ट्र में काम करना ज़्यादा पसंद करते थे। उसी तरह से सिद्धरामैया भी बहुत बड़े लोक नेता है। वो अपने राज्य में काम करना चाहते हैं, उनको दिल्ली की हवा पसंद नहीं है तो उनकी मर्जी। हाँ, बोला राहुल साहेब, आतापर्यंत सैन्याची जबाबदारी ही देशाच्या सीमांचं संरक्षण करणे ही होती, पण आता एक नवी जबाबदारी येऊन पार पडते। नीटच्या परीक्षांचे पेपर हे वायुदलामार्फत परीक्षा केंद्रावर पोहोचवले जातात। जो सगळा घोळ गेले 2 आठवडे देश पाहतोय, नीटचा जो घोळ आहे, लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला आहे। अनेकांनी नैराश्यपोटी आत्महत्या केलेल्या आहे। कालच मराठवाड्यामध्ये एका तरुणानं आत्महत्या केली, नीटच्या विद्यार्थ्यानं। महाराष्ट्रातले नव्हे, देशातले असंख्य विद्यार्थी ज्याने नीटची परीक्षा दिली आणि देणार होते, त्यांच्यामध्ये डिप्रेशनची एक भावना निर्माण झालेली आहे। त्यांचं मानसिक संतुलन खराब झालेलं आहे, त्यांना आपल्या भविष्याची चिंता वाटते आणि याला सर्वस्वी जबाबदार देशाचे पंतप्रधान, देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस। नीट पेपर फुटीचा जो अड्डा आहे, जसा दहशतवाद्यांचा हल्ला असतो, अड्डा असतो बालकोटला वगैरे, तिथे मग तुम्ही अटॅक केलात, काय कुठला अटॅक केला, सर्जिकल, तसे अड्डे पेपर लीकवाल्यांचे, नीटचे, केंद्रीय परीक्षांचे हे महाराष्ट्रात असावेत। आणि सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री असताना, ज्यांना सर्व काही क्षणात कळतं आणि जे क्षणात निर्णय घेतात, ज्यांच्याकडे मिनटाची माहिती येत असते, त्यांचं गुप्तचर खातं फार मोठं आहे, ते काय फक्त विरोधी पक्षांच्या लोकांवर पाळत ठेवण्यासाठी, त्यांचे फोन टॅप करण्यासाठी। हां, मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठा अड्डा आहे आणि ही नाचक्की महाराष्ट्रामुळे देशावरती आली। याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे। त्यांनी समोरून सांगायला पाहिजे, हो मी जबाबदार आहे। जसं काल केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी घेतली, ठीक आहे, त्यांचा राजीनामा आम्ही मागतो आहोत, पण महाराष्ट्रामध्ये हे पेपर लीकचं सगळ्यात मोठं केंद्र आहे आणि जे लोक पकडले आतापर्यंत 8 महाराष्ट्रातून प्रमुख, हे सगळे भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत। नीटचे प्रमुख कोण आहेत? प्रदीप जोशी। कोण आहेत? RSSचे कडवट समर्थक आहेत, त्यांचा रेकॉर्ड पहा। प्रदीप जोशी महाराष्ट्रातले आहेत माझ्या माहितीप्रमाणे, आणि सगळ्यात भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवारातले अत्यंत जवळचे असल्याशिवाय त्यांना नीटच्या प्रमुखपदी नेमलंच जाऊ शकत नाही। हे सगळे पेपर सेट करणारे कोण आहेत? हे भाजपशी संबंधित लोक आहेत। त्याच्यामुळे पेपर लीक करणारे पण तेच लोक आहेत। याची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे। या देशातली एक परीक्षा तुम्ही घेऊ शकत नाही, एक परीक्षा तुम्ही काय देशाचं रक्षण करणार आणि नवीन पिढीचं भविष्य घडवणारा तरुण पिढीचं? तुम्हाला आर्मी आणावी लागते परीक्षा घ्यायला। आर्मीने काय काय काम करायचं? आत्ताच मी भारतीय सीमांचा दौरा केला केंद्रातर्फे। आर्मी तिथे 20,000 फूट पहाडावरती बसलेली आहे, ते काम करत आहेत। पाकिस्तान सीमेवरती आहेत, भूतान सीमेवरती आहेत, चीनच्या सीमेवर आहेत। आता काय त्यांना तुम्ही मागे बोलवून सगळ्यांना सीमा सोडून या, परीक्षा घ्यायच्या आहेत,
हेडमास्टर मोदींचा आदेश आहे, डिफेन्स मिनिस्टरचा आदेश आहे, त्यांना तुम्ही परीक्षा घ्यायला लावणार, त्यांचं ते तुम्ही ते सेंट्रल रिझर्व्ह फोर्स, पॅरामिलिटरी फोर्स हे मतदानात येणार, मतदान पेट्यांचं रक्षण करणार, आता परीक्षा पेपर याच्यावर काम करणार. ही या देशावरती आलेली नामुष्की आहे, अपयश आहे. ते केंद्र आणि राज्य सरकारचं पूर्णपणे अपयश आहे. त्यांनी अपयश आधी स्वीकारलं पाहिजे. राऊतसाहेब, इंधन तुटवड्यामुळे एका गरोदर महिलेला ॲम्ब्युलन्स नाकारली आणि एका बाळाचा हकनाक बळी गेलेला आहे. ज्या राज्यात ते घडलं आहे ते राज्य कोणतं? राज्य सांगा मला. जर ते महाराष्ट्र असेल तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा महाराष्ट्र सरकारवर दाखल झाला पाहिजे. कारण सगळं काय अलबेल आहे, लोकांनी चिंता करू नये हे कोण सांगत होतं कालपर्यंत? या राज्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत, या देशाचे प्रधानमंत्री सांगत होते, पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत सांगत होते. मग आता अशा प्रकारे माणसांचे मृत्यू व्हायला लागले, मुलांचे मृत्यू व्हायला लागले, हा सदोष मनुष्यवध आहे. हा सरकार करत आहे. जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाला बसतायत. माझ्याकडे माहिती नाही आहे. राऊतसाहेब, आणखी एक विषय आहे की आतापर्यंत एनसीपी अजित पवार पक्षात तटकरे पटेल यांच्यापर्यंत वाद पोहोचला होता, पण आता भुजबळांपर्यंत हा वाद पोहोचलाय. असं म्हटलं जातंय की पार्थ पवारांनी भुजबळांना एक विशिष्ट ठेकेदाराला काम द्या या संदर्भात सूचना दिल्या, बघा, त्या मानल्या गेल्या नाहीत. भुजबळांकडून त्यांना त्याच्यामध्ये वाद झाला आणि त्यांनी असं म्हटलं की जेव्हा शरद पवार अजित पवार होते तेव्हा कधी अशा गोष्टी घडत नव्हत्या आणि आज त्यांच्या काळात घडत आहेत. मी काल काय तुम्हाला सांगितलं, हा पक्ष राहणार नाही आहे. हा जो पक्ष आहे अजित पवारांनी स्थापन केलेला, हा पक्ष भविष्यात राहत नाही. आता भुजबळ, प्रफुल्ल पटेल, तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे ही जी चौकडी आहे ती आता पश्चाताप दग्ध असतील की झक मारली आणि अजित पवारांना शरद पवारांपासून तोडून त्यांचं डोकं फिरवून आम्ही भाजपच्या वळचणीला बांधलं. ही त्यांना आता पश्चाताप नक्की होत असणार या सगळ्यांना. आता आमचं काम काय आहे? जे घडतंय ते पाहत राहावं आणि जे घडते ते घडू द्यावं, हे आमचं राजकीय काम आहे. राऊतसाहेब, एकनाथ शिंदेनी मवियाला टोला लगावलाय. ते म्हणतात की मविया 17 जागा लढतील पण त्या जागा आम्ही जिंकणार. हो, मग ठीक आहे ना. त्याच्यात नवीन काय आहे? तुमची ताकद आहे, तुमचे लोक निवडून आलेले आहेत, तुम्ही जिंकणार आहात.